काकीचा आशीर्वाद घेणं चांगल्या पुतणीचं लक्षण असं आव्हाड यांनी म्हटलंय। पुतण्याकडून काकीचं दर्शन घेतलं जाईल अशी अपेक्षा होती। जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना टोला लगावला। दत्तात्रय भरणेंनी धमक्या का दिल्या असंही आव्हाड विचारतायत। जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। सर, सकाळपासूनच बारामती मतदारसंघाची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू आहे। दत्तामामा भरणेंचे व्हिडिओ असतील, अजितदादांचं वक्तव्य असेल, त्यानंतर सुप्रिया सुळे जे आहेत ते अजितदादांच्या घरी गेले असतील, या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय? आपल्या काकीचे आशीर्वाद घेणं हे एका चांगल्या पुतणीचं लक्षण असतं। पुतण्याकडनंही काकीचं दर्शन घेतलं जाईल अशी अपेक्षा होती। शरद पवारांचं दर्शन घेतलं जाईल अपेक्षा होती, पुतण्याने नाही केलं। हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग आहे। आपण वृद्धांना किती सन्मान द्यायचा हे म्हणजे आपलं आपण ठरवतो। सुप्रियाताईंनी ठरवलं की त्या आजीचा जाऊन आपण नमस्कार घेऊया। त्याआधी अजितदादा असं म्हटलं की मेरे पास माँ है, मतलब संपूर्ण कुटुंब नसलं तरी माझी आई माझ्यासोबत आहे, असं त्यांनी एक वक्तव्य केलं। स्वभाव त्यांच्या बरोबर आहे ना, कोण नाही म्हणतं, आणि त्यांच्या आईच्या मनात काय हे त्यांना माहीत नाही। दत्तामामा भरणेंचा एक व्हिडिओ जो आहे तो सकाळपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यांनीही स्पष्टीकरण दिले की तो कार्यकर्ता नव्हता, ॲग्रो फूडचा जो आहे तो कर्मचारी होता, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं। नेमकं काय? कार्यकर्ता नव्हता, तो गावात येऊन बघतो नंतर दाखवतो, हे कशाला बोलायचं? आणि कार्यकर्ता नसेल, तो टेबलावर आमच्या बसला होता ना, त्याला शिवीगाळी कशाला करायची? तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या अंगावर धावून कशाला जायचं? काकींच्या पाया पडणं ही का भावनिक स्ट्रॅटेजी आहे? कॅमेरामन योगेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी।